नमस्कार. रोशनीज रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोवन लेपो आंबोटिक. त्यासाठी लेपो फिश घेतलाय मी. बघू शकता त्याची स्किन काढून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलाय आणि एका फिशचे 2-2 पीसेस करून घेतले. आता आपण अर्धा चमचा मीठ घेणार आहोत आणि फिशला लावणार आहोत. आता आंबोटिक म्हणजे काय, तर गोवन करी असते ही एक प्रकारची, ज्यात मॅक्सिमम आंबट पदार्थ असतात. मीठ लावून झालंय. आंबोटिक बनवण्यासाठी एक कांदा बारीक कापून घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय, एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, 8-10 मिरे घेतले आणि 4 लवंगा घेतल्या, आल्याचा एक तुकडा घेतलाय आणि लसूण घेतलेत 7-8 पाकळ्या, थोडीशी चिंच घेतलीये, अर्ध्या लिंबा एवढी, 4 कोकम घेतले, जिरं घेतलंय अर्धा चमचा साखर घेतलीये, हळद आणि मीठ घेतलंय चवीनुसार आणि लाल मिरच्या घेतल्यात 8-10. मिक्सरचं भांडं घेतलंय मी. आधी आपण आता वाटण करणार आहोत. त्यात मी 7-8 लाल मिरच्या घालते, दालचिनीचा तुकडा, लवंग आणि मिरे घालते, आणि लसूण आणि आलं घालते, चिंच घालते, जिरे घालते आणि थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊ आपण. व्यवस्थित बारीक करून घेऊ. घट्ट वाटत असेल तर पुन्हा थोडं पाणी ऍड करून आपण पुन्हा बारीक करू शकतो. अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची. बारीक पेस्ट तयार झाली आहे, बघू शकता. कढई ठेवली, त्यात तेल घातलंय मी 2-2.5 चमचे आणि कांदा घालते. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. गोव्यात गेल्यानंतर कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला गोवन आंबोटिक खायला मिळतं. छान आंबट चटपटीत असं कालवण, खूप मजा येते खायला. यातच टोमॅटो घालते आता. थोडंसं मीठ घालते अगदी. आपण लेपोलाही मीठ लावून घेतलंय. तर लेपो फिशलाही लेपाही म्हणतात, सोल फिशही म्हणतात. गोव्यात अगदी कॉमन मिळणारा मासा आहे हा. आता आपण जो मसाला वाटून घेतला होता तो घालते मी. तोही कांदा आणि टोमॅटो सोबत परतून घेऊ. लाल मिरच्यांमुळे खूप छान रंग येतो आपल्या आंबोटिकला. थोडीशी हळद घालते, साखर घालते, सगळं व्यवस्थित परतलं ते आपण यात पाणी ऍड करू. मसाला आणि कांदा छान फ्राय झालाय. आता मी
मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून यात घालते. किती पातळ हवंय त्यानुसार पाणी टाकायचंय. आता आपण याला उकळी येऊ देऊ. अर्धा ग्लास पाणी घातलंय मी. उकळी आली आहे. आता त्यात मी लेपो फिश सोडते. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवते आणि छान शिजू द्यायचंय मासा. खूप वेळ नाही लागत, अगदी लगेच शिजतो. 2 मिनिटं झाले. यात मी आता कोकम घालते आणि पुन्हा मिक्स करून झाकण ठेवून मग आपण सर्व करून घेऊया. उघडून बघूया. बघू शकता आंबट टिक आपलं तयार आहे. फिशही छान शिजलाय. सर्व करून घेते आता. अगदी लगेच शिजणारा फिश आहे. आणि चवीलाही अतिशय छान. सर्व करून घेतलंय गोवन आंबोटिक. नक्की रेसिपी ट्राय करून बघा, खाऊन बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.